का चाललंय? तर गाईज रात्री आहे ना, रात्री फक्त ते वरचं जे डेकोरेशन आहे ना, ते वरचं डेकोरेशन मी केलं आणि गणपतीचं पाठीमागचं डेकोरेशन तर ते अगोदरच होतं. ठीक आहे. आणि आता फक्त मग काय केलंय, हे वरचं वगैरे थोडं मोठं जे लावलंय ना ते आता लावलंय. आणि हे समोरचं जे लक्ष्मी वगैरे ते आहे ना ते आता ठेवलंय. स्टील पेंडिंग आहे अजून एवढं मोठं. ठीक आहे, भरपूर आहे. झाल्यानंतर ना मला लावतो. ठीक आहे. आणि आज चहा घेतोय मी सकाळी जाऊन दुसरा. तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द माय चॅनल. सकाळी 11 वाजता ब्लॉग चालू होतं, 11:30 वाजता ब्लॉग चालू होतं. ठीक आहे, काय विषय नाही. निवांत झोपलो होतो, 9-10 वाजेपर्यंत झोपलो होतो. रात्री पण लवकर झोपलो होतो कारण रेल्वेत परवा दिवशी माझी झोप झालेली नाही. ठीक आहे. या साईडला आईचा सगळा स्वयंपाक बिप्पाक भजे विजेचा करायचं चालू आहे. बऱ्यापैकी झालंय. ए भजे कुठे ठेवले तर काय त्या ताटाखाली भजे लपवून ठेवले. ठीक आहे, गार होत म्हणून. ठीक आहे, बऱ्यापैकी स्वयंपाक झालाय, चपात्या झालाय त्या. आणि पुरण पण दिसतं का त्यात मला. हे पुरण आहे ना, ते पुरण पण त्याला पुरणपोळी करायला पण अजून टाइम आहे आणि एकटीच करते सध्या तर ते. तर असा विषय आहे. ठीक आहे. तर काय आता वाडीला जायचं तर गायच काय कुरवडीला चाललो होतो. सगळी कुत्री पाण्यात दिसायला लागले. ठीक आहे, पाण्यात काय विषय चालला त्यांचा काय माहिती. अच्छा, गावात काय पण बोलायला लागलं, कुठं पण काय पण करायला लागलं. ओके, तर काय मी कुरवडीला चाललोय. थोडी दाढी कटिंग करायला म्हणतं आणि दादा बोललेत की त्यांचं पुस्तक छापून आणायचंय. ठीक आहे. काहीच पुस्तक छापायचं होतं. पुस्तक तर माझं गाडीच्या डिक्कीमध्येच आहे. अरे निक्की भावा उलट काय काय छापायला चालू आहे. गावात काहीच पासबुक बदलायला आलतो, पण ज्याचं पासबुक आहे ना तो तिथं साईडला लागतोय, म्हणजे शेजारी लागतोय. आता वडिलाचं दादांचं पासबुक आहे ना, त्याला दादा लागते तिथं. मला काय देणार नाहीत ते. मी थांबलोय किती वेळ झाला, अर्धा जायला थांबला गावात करायचं का. टाइमपास झाला लय मोठा. तर काहीच पासबुकचं काम झालेलं नाहीये. ठीक आहे. तर आता एक टी शर्ट हवं म्हणलं, टी शर्ट एक येतो कारण घालायला कपडे काहीच नाही सध्या. तर काहीच एक टी शर्ट घेतलाय. ठीक आहे. तर काहीच एक टी शर्ट घेतलाय आणि एक शर्ट आणि पॅन्ट घेतले. असं एक शर्ट, असं 3 गोष्टी घेतल्या त्या. आणि आता इथं डायरेक्ट आपल्याला मिक्सर घ्यायचे आणि नंतर डायरेक्ट गावाला जायचं. ओके. तर मी सकाळपासून आंघोळ वगैरे नाही केलेली. मी तसंच आलतो, कटिंग करायला आलतो. नंतर पुस्तकात छापायला जावं म्हणलं, पण नंतर मी माझ्याकडे घालायला ड्रेस वगैरे नाहीये. मी तिकडून येताना फक्त एक टी शर्ट आणि एक शर्ट पांढरा आणला होता. तो पण काल पांढरा शर्ट घातला होता. आणि आता माझ्याकडे काहीच नाही घालायला, म्हणून मी एक ड्रेस घेतला आणि एक टी शर्ट घेतलाय. ठीक आहे. ओके. तर काहीच मिस्टर न्यायला आलतो.
तर मिसळ घेतली पार्सल, ठीक आहे. अशी ती मंगलमूर्ती मिसळ होते, असा विषय. तर काय मिसळ पार्सल घेतले आणि आता चाललोय घरच्या दिशेने. ओके, अशा तऱ्हेने मी अशी व्लॉगिंग चालू केले, व्लॉगिंग करतोय अशीच व्लॉगिंग, गाडीवरच व्लॉगिंग चालू आहे, ठीक आहे. काय विषय नाही, हा खालतोय माझा, गाडीवरच व्लॉगिंग चालू आहे. आणि आता आपल्याला वळायचे, धडकलो 10-8 दिसते, ठीक आहे. नाही धडकणार नाही, आपल्याकडे एवढं ट्रॅफिक नाहीये. आणि हा काहीच पंढरपूर चौकातून खाली येतोय बायपासला. तर पहिला टोल नाका होता, आता टोल नाका नाहीये इथं, आपल्याला उजवीकडे वळायचंय. माझा उत्तर बघा, बरमुडा आणि टी शर्टवर, आणि ते पण सकाळचं आंघोळ नाही केलेली, ठीक आहे. असंच फिरतोय, कटिंग केली, बँकेत पण गेलो असंच गेलो, नंतर ड्रेस घ्यायला पण असंच गेलो, आणि मिसळ घ्यायला पण असंच गेलो. 4 ठिकाणी असंच गेलेलं आहे बरमुडा आणि टी शर्टवर. काय करायचं ते ऐकत चल रहा. आता घरी जाऊन लक्ष्मी त्यांनी सेटअप केला का नाही मला माहित नाही, सकाळी येताना तर नव्हता, आता बहुतेक झाला असं सेटअप वगैरे, ठीक आहे. झापूक झुपूक. तर काहीच मी बँकेत गेलतो ना, तर विषय काय झाला बँकेतला, ते पासबुक नाही दिलं मला त्यांनी नवीन. ते बोलले ज्याचं पासबुक आहे तो इथं समोर लागतोय. ओके, समोर लागतोय. तर मी तिथून आलो माघारी, तर तिथं मी असा व्हिडिओ कॅमेरा चालू केला, फुटेज बघितला असेल तर लगेच तिथला सिक्युरिटी गार्ड म्हणतो व्हिडिओ कॅमेरा बंद कर, मोबाईल यूज करायचा नाही. म्हटलं ठीक आहे अध्यक्ष, मागचे भोजन मी नाही यूज करणार. तर मग त्याने लगेच म्हणलं की मी पाहिलं, म्हणला मोबाईल काढला. ते म्हणला ठीक आहे, काढला ते काढला, फक्त फोटोसाठी काढला होता. म्हणलं ठीक आहे. विषयांचे काय असं गावाकडचं वातावरण एवढं फ्रीली मस्त वाटतंय ना. बघा तुम्ही, फक्त बघा. पण रस्ता चांगला नाही आमचा, असा खड्ड्याचा रस्ता आहे, पाठीमागून गाडी आले. तर काहीच घरून कॉल आलता मला, मिसळ सांगितलं मी किती 11:30 आलोय, 11:30 नाही 12 काहीतरी आलोय. आता किती वाजले त्या, आता 2 वाजले त्या. मला मिसळ पार्सल सांगितले ते 2 वाजले त्या, ठीक आहे. तर विषय मिसळ कशामुळे सांगितलंय, शंभू गेलं तर त्याच्या पप्पा बरोबर कुर्डवाडीला, ते लक्ष्मीच्या समोर फळं वगैरे ठेवायला आणायला. तर तेव्हा येताना तो पुरी भाजी काहीतरी खाऊन आला. तर त्याची बहीण आहे ना शुभ्रा, तर ती म्हणली तेव्हा खाऊन आला, मला पण काहीतरी पाहिजे. ती लागली रडायला, मग त्यासाठी तिच्यासाठी मी मिसळ घेऊन चाललेला आहे. ओके, आता विषय आहे मिसळचा. आणि आता 2 वाजले, त्या ती उपाशीच आहे. मला 3-4 वेळा फोन आले लवकर, मला 3-4 वेळा फोन आले लवकर ये म्हणून. झालं गाव आता आलंय जवळ. काहीच हा रस्ता बघा, इकडे पण ऊस आहे या साईडला, आणि या साईडला पण ऊस आहे, आणि मधून असा रस्ता. इतकं मस्त वाटतंय ना गाडी वगैरे चालवायला. तर असा आहे आमच्या गावचा रस्ता. एक 10 पाव आणलं तर ए बाहेरच इधर.
सगळ्या कुरवड्याने बरोबर फिरत होतो दांडी. पुस्तक छापलं नाहीये आणि तिथं बँकेत गेलतो मी. हट 1 2 3 1 2 3 4 5 ठीक आहे. 5 आणि 6 7 8 बाटल्या ठेवल्या त्या. 8 कुत्रे येऊन म्हणजे विषय काय आहे, सारखी कुत्रे येऊन बसते ती ह्या साईडला. पुढच्या साईडला माणसं असतात ना. आणि गाईच लक्ष्मी वगैरे फायनल झालं. दुपारून आल्यानंतर मी झोपलो मस्त पैकी. दुपारी झोपलो होती किती, मी 4 4:30 उठलो असेल. आणि नंतर मी तिथून पुढे आंघोळ केली, कारण मी दिवसभर आंघोळ केलेली नसती. ठीक आहे. नंतर काय 4:30 काय तर थोडासा पाऊस वगैरे झाला आणि तिथून पण आरामच चालू आहे माझा. दुसरं कुठे गेलो पण नाही, काय नाही. ठीक आहे. तर असा विषय आहे. आणि हा एक ब्लॅक शर्ट आहे, तो घेतला होता मी. आणि गाईज मगाशी इव्हिनिंग पासून मी ब्लॉग एडिट करत होतो दिवसाचा, तर बऱ्यापैकी झालाय. ठीक आहे. तर असा विषय आहे. आणि आता काय फक्त झोपणार आहे. लवकर जा घरी, लवकर जा घरी. ठीक आहे. तर काय जेवण करून पडलो होतो, मला काय झोप येईना. तर मी आलोय बाहेर गावात बोंबलत फिरायला इकडे तिकडे. गाव सुनसाम आहे दिसतंय. रात्री 11:15 का 11:30 वाजले. किती वाजले तरी भाई 11:20 झाले त्या. ठीक आहे. तर हे आमचं जानोबाईचं मंदिर आहे, गावाची देवी ही समोरचा होम आहे. ही मारुतीचं मंदिर आहे. आणि तिथं दिसते का पुढं ते हे विठ्ठलाचं मंदिर आहे. तर मोठी मंदिर आहे. तर हे समोरच शाळा आहे आमची इथं. ठीक आहे. 1ली ते 7वी पर्यंतची शाळा. काय नाही, असंच फिरायला आलं म्हणून म्हणलं आलं तर काहीतरी व्हिडिओ वगैरे बनवावा. झोपच ये ना सकाळी. ऍक्च्युली काय माझी झोप आहे ना दुपारी झालेली, त्यामुळे मला आत्ता काय झोप ये ना. पडलो होतो मी मागाशी. ब्लॉग पण एडिट केला, थोडासा राहिला लास्टच्या एंडिंगला, नंतर करावं म्हणलं. तर गाईज आमच्या गावात आहे ना, हा जो मारुतीचं मंदिर आहे त्याच्या पुढं आहे ना, त्या कोपऱ्याला दिसतंय तुम्हाला. तिथं पुढं डाव वगैरे खेळत असतात टाइमपासला. 12-1 वाजे पण खेळत असतात. कधी लवकर जातात, कधी उशीरपर्यंत असतात. 2-3 वाजेपर्यंत पण असतात. ठीक आहे. काय नाही, फक्त टाइमपास म्हणून खेळतात ते. पैशावर नाही खेळत ते. असतं ते 6 बैली 4 बैली हात वगैरे असतात ना, मेंढीकोर म्हणते त्याला. मेंढीकोर खेळत बसतात तिथं. ठीक आहे. तर असा विषय शांत आहे, एकदम पीसफुल आहे. तुम्हाला आवाज पण येत असेल महाविद्य बेडकरचा वगैरे. एवढं शांतता आहे गावात सध्याला. तर ठीक आहे, काय नाही, एन्जॉय घेतोय मुवमेंटचा.